तर आपण जास्त वेळ न घेता आपण आजच्या क्लास करू. मी संकल्प फाउंडेशनच्या वतीने आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत करतो. आमच्या एनजीओ विषयी थोडक्यात इथं माहिती सांगतो. आमचं एनजीओ संकल्प फाउंडेशन गेले 10 वर्ष महाराष्ट्रातल्या विविध क्षेत्रात आणि विविध भागात कार्य करत आहेत. आमचं मुख्य जे काम आहे, ग्रामीण विकास, पर्यावरण, शिक्षण यासोबत आम्ही आरोग्य यावर देखील काम करतो. आणि गेले 1 वर्ष झाले संवाद सारथी व्याख्यानमालेच्या रूपाने ऑनलाईन पण आमचं काम चाललंय. आमचं एनजीओ महात्मा गांधीजींच्या खेड्याकडे चला आणि स्वामी विवेकानंदांचं शिवभावे जीवसेवा या तत्वानुसार आम्ही कार्यरत आहोत. आमच्या एनजीओची एक छोटीशी व्हिडिओ क्लिप मी इथं सादर करतो. निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। माना अगम गाध सिंधु है, संघर्षों का पार नहीं है, किंतु डूबना मझधारों में साहस को स्वीकार नहीं है। जटिल समस्या सुलझाने को नूतन अनुसंधान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। शील विनय आदर्श श्रेष्ठता तार बिना झंकार नहीं है। शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं है। कीर्ति कौमुदी की गरिमा में संस्कृति का सम्मान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। आविष्कारों की कृतियों में यदि मानव का प्यार नहीं है, सुजनहीन विज्ञान व्यर्थ है, प्राणी का उपकार नहीं है। भौतिकता के उत्थानों में जीवन का उत्थान। कोरोना काळात जेव्हा सगळ्या फिजिकल ऍक्टिव्हिटी बंद होत्या, आम्ही ऑगस्ट 2020 ला ऑनलाईन व्याख्यानमाला सुरू केली. अगदी ग्रामीण विकासापासून तर स्पर्धा परीक्षा, कृषी प्रक्रिया उद्योग, शेतीच्या विविध पद्धती यासोबतच टीव्ही मोबाईलची शिस्त, त्यानंतर मिलेट्स फार्मिंग अशा विविध विषयांवर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या तज्ञांना आम्ही आमंत्रित केलं. यासोबत राष्ट्रीय पुरुष छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध या विषयावर देखील आम्ही तज्ञांना आमंत्रित करून ऑनलाईन वेबिनार्स घेतले आणि त्याचा आम्हाला पूर्ण महाराष्ट्रातून खूप चांगला जो पण काही फीडबॅक मिळाला आणि लोकांना त्यातनं खरोखर नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. आता आपण इथं जमलो आहोत संवाद सारथी व्याख्यानमालेसाठी. याची थोडी पार्श्वभूमी सांगतो. संवाद सारथी व्याख्यानमाला सुरू करण्याचा
पूर्वी आम्ही अगदी 1-2 वर्ष बऱ्याच तज्ञ लोकांशी चर्चा केली, की असं काही सुरू करता येईल का? आणि बऱ्याच लोकांशी चर्चा केल्यानंतर असं आम्ही ठरवलं, की आपण स्पेशलाइज जे पर्सन आहेत दिव्यांग किंवा त्या व्यक्तींना आमंत्रित करून आपण संवाद सारखी व्याख्यानमाला सुरू करावी. म्हणून आमच्या प्रमुख मार्गदर्शिका भावनाताई विसपुते यांच्या सोबत चर्चा करून आम्ही हा कार्यक्रम भारताच्या 75व्या अमृत महोत्सवानिमित्त 15 ऑगस्ट 2022 ला सुरू केला. आणि मला सांगायला आनंद होईल, की आज आपण 64व्या वेबिनारमध्ये आहोत. याचा मुख्य उद्देश, की जे पण दिव्यांग किंवा स्पेशलाइज्ड पर्सन आहे, तर त्यांच्या जीवनात रोजच खूप संघर्ष असतो. मग हा संघर्ष करत असताना त्यांच्या ज्या उणिवा आहेत त्या शोधून ते त्याच्यावर कशी मात करतात, आपलं लाईफ कसं बॅलन्सिंग करतात. यासोबतच ते स्वतःची एनर्जी लेव्हल, त्यांचा जो दडलेला सारथी आहे, याला कसं कायम एनर्जेटिक ठेवतात. आणि हे सगळं करत असताना ते स्वतःला इतरांसोबत जुळवून घेऊन, फक्त जुळवून नाही घेत, तर त्यांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. हे सगळा त्यांचा जीवन प्रवास ऐकण्यासाठी, समजून घेण्यासाठी आम्ही या व्याख्यानमालेची सुरुवात केली. आतापर्यंत 63 एपिसोडमध्ये जे पण महानुभाव इथे येऊन गेले, प्रत्येकाची एक युनिक आयडेंटिटी आहे. प्रत्येक त्याच्या क्षेत्रात अगदी मास्टर ब्लास्टर आहे. अशा सगळ्या लोकांना मला त्यांच्याकडून ऐकायला मिळालं, शिकायला मिळालं आणि आमच्या एन-जी-ओला हे इतरांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली. त्याबद्दल आम्ही खूप स्वतःला भाग्यशाली समजतो. मी जास्त वेळ न घेता आजचे आपले वक्ते बसवराजजी यांचा परिचय करून देण्यासाठी डॉक्टर अनिता मॅडमला रिक्वेस्ट करतो. अनिता मॅडम. नमस्कार. संकल्प फाउंडेशन सामनेर आयोजित संवाद सारथी या वेब सत्रातील पुष्प 64वे आज गुंफले जात आहे. अपंगत्वावर मात करत पुनर्वसन व सामाजिक क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण करणारे दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर येथील बहुउद्देशीय पुनर्वसन कार्यकर्ता माननीय बसवराज नागनाथ पैके आज आपणास वक्ते म्हणून लाभलेले आहेत. एडिसनने विजेच्या दिव्याचा शोध लावला. त्यासाठी पराकोटीचे परिश्रम त्यांनी घेतले. त्याला अक्षरशः शेकडो वेळा अपयश आले. पण तो थकला नाही, थांबला नाही. त्याची इच्छाशक्ती जबरदस्त होती. प्रत्येक अपयशानंतर तो नव्या जोमाने प्रयोग करीत असे. अखेरीस 1150 प्रयोगानंतर त्याला यश आले. एडिसनच्या या शोधाने माणसाच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाला. कशामुळे झाले हे? तर एडिसनच्या मनात तीव्र इच्छाशक्ती होती, म्हणून तो यशस्वी झाला. इच्छेचे सामर्थ्य प्रचंड असते. जो चालतो त्याचेच भाग्य चालते, जो थांबतो तो संपतो. धावत्याला शक्ती येई आणि रस्ता सापडे. ह्या उक्तीद्वारे हेच सांगितले आहे की माणसाने सतत प्रयत्न करीत राहिले पाहिजे. अपयशाने खचून न जाता पुढे पुढे जात राहिले पाहिजे. तर असेच आपल्या खडतर जीवनातून मार्गक्रमण करत पुढे पुढे जाणारे आपले प्रत्येक वक्ते असतात. असेच एक वक्ते माननीय बसवराज पैके. सरांचा संक्षिप्त परिचय. सरांचं शिक्षण डी फार्मसी MA झालेलं आहे. सर जे काम करतात ते आपली नैतिक जबाबदारी सर समजतात आणि अशीच नैतिक जबाबदारी सरांकडे आहे. बहुउद्देशीय पुनर्वसन कार्यकर्ता, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर येथे सर सध्या कार्यरत आहेत. संवेदना प्रकल्पाशी सर 2014 पासून संलग्न आहेत. सक्षम देवगिरी प्रांत बुद्धिबाधित प्रकोष्ठाचे सर प्रमुख आहेत. तसेच राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तीकरण संस्थान, सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकारचे सर माजी विशेष कार्यकारी सदस्य आहेत.
स्थानिक सर समिती राष्ट्रीय न्यास भारत सरकार लातूर याचे सर माजी सदस्य आहेत. अखिल भारतीय दिव्यांग साहित्य मंडळ पुणे चे सर सल्लागार आहेत. राज्य निवडणूक दूत महाराष्ट्र राज्य भारत सरकार निवडणूक आयोगाचे देखील सर संलग्न आहेत सर. सामाजिक कार्यात सुद्धा सरांचा मोठा सहभाग आहे. सर्व प्रकारच्या दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व प्रकारे प्रयत्न सर करत असतात. कोविड-19च्या काळात लातूर जिल्ह्यातील 3200 दिव्यांगांना घरपोच अन्नधान्य किट वितरित करण्याचे कार्य सरांनी केले. जवळपास 8500 दिव्यांग जणांना सहाय्यभूत साधनांचे वितरण देखील सरांनी केले. कोविड काळात मॅडम तुमचा आवाज ब्रेक होतोय. अनिता मॅडम आवाज ब्रेक लातूर होतो. शहरातील व जिल्ह्यातील 5000 दिव्यांग व्यक्तींचे कोविड प्रतिबंधक लसीकरण देखील करण्यात आले. मॅडम तुमचा आवाज ब्रेक होतोय. जागृती कार्य हे झाले का? का बरं झाले? बहुतेक मॅडमचं कनेक्शन गेलं. 1-2 मिनिट आपण थांबूया. एक 2 मिनिट वाट बघूया, नाही तर मग आपण पुढे कंटिन्यू. मला एक काय तर पाहिजे रे झाड. बरोबर झाड काय तर दे रे. ठीक झाड आहे. काय तर दे. आपण जास्त वेळ न घेता आम्ही बस आल्या मॅडम. अनिता मॅडम तुमचा कनेक्शन गेलं होतं, तुम्ही कंटिन्यू करा. सॉरी ओके हा ओके येतोय का ठीक आवाज आहे. सर? हा हो सर परत येतोय. पहिल्यापासून करू का? सॉरी नाही नाही लक्षात आलं. त्यांचं जे हे चाललं होतं ना, नाही, नाही, जबाबदारी हा, तिथून घ्या. नाही मला. ओके सॉरी. हा तर सर बहुउद्देशीय पुनर्वसन कार्यकर्ता दिव्यांग जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र येथील सर कार्यकर्ता म्हणून आहेत. संवेदना प्रकल्पाशी सर 2014 पासून संलग्न आहेत. सक्षम देवगिरी प्रांत बुद्धिबाधित प्रकोष्ठाचे सर प्रमुख आहेत. राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तीकरण संस्थान सामाजिक व अधिकारिता मंत्रालय भारत सरकारचे सर माजी विशेष कार्यकारी सदस्य आहेत. मोबाईल आहे. स्थानिक सर समिती राष्ट्रीय न्यास भारत सरकार लातूर सर माजी सदस्य आहेत. अखिल भारतीय दिव्यांग साहित्य मंडळ पुणे सर सल्लागार आहेत. राज्य निवडणूक दूत महाराष्ट्र राज्य भारत सरकार निवडणूक आयोगाशी देखील सर संलग्नित आहेत. सरांचं सामाजिक कार्य देखील फार अफाट आहे. सर सर्व प्रकारच्या दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व प्रकारे प्रयत्नरत असतात. कोविड-19च्या काळात लातूर जिल्ह्यातील 3200 दिव्यांगांना घरपोच अन्न किट वितरण सरांनी केले आणि जवळपास 8500 दिव्यांग जणांना सहाय्यभूत साधनांचे वितरण देखील सरांनी केले. कोविड काळात लातूर शहरातील व जिल्ह्यातील 5000 दिव्यांग व्यक्तींचे कोविड प्रतिबंधक लसीकरण देखील सरांनी राबविले. सामाजिक प्रश्नावर जनजागृती कार्यक्रम, जलसंधारण, वृक्षारोपण, नेत्रदान व अवयवदान या बाबतीत जनजागृती सर करतात. दिव्यांग व्यक्तींच्या विकासासाठी सदैव सर प्रयत्नरत असतात. हेच सरांचे जीवन आहे, किंबहुना हेच सरांचे जीवन आहेत.
सरांचे पुरस्कार. स्पंदन पुरस्कार 2014ला सरांना भेटलाय. भारत सरकारचा राष्ट्रीय न्यास भारत सरकारतर्फे सरांना हा पुरस्कार बहाल करण्यात आलेला आहे. तसेच ADAPT अवॉर्ड 2015-16 मुंबईचा देखील सरांना भेटलेला आहे. ध्येयपूर्ती पुरस्कार 2018 मुंबई येथे सरांना सन्मानित केलेले आहेत. असे माननीय स्वराज पैके स्पंदन स्वराजाचे या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहे. चला तर मग आपणही संकल्प फाउंडेशन संवाद सारथी या वेब संवाद उपक्रमात सहभागी होऊया आणि अडथळ्यांवर मात करत पुढे जाण्यासाठी नवीन ऊर्जा मिळवूया. तर अधिक वेळ न घेता पुढील सूत्रे मी माननीय विशाल सरांकडे सोपविते. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर अनिता मॅडम. मी जास्त वेळ न घेता आपले आजचे वक्ते माननीय श्री बसवराजजी यांना विनंती करतो की त्यांचा जीवन प्रवास आमच्या समोर शेअर करावा आणि नक्कीच आम्ही त्यातनं आज नवीन शिकणार आहोत. बसवराजजी. नमस्कार. आपण मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संकल्प प्रतिष्ठानचे व तुमच्या सगळ्या टीमचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि माझ्याबद्दल थोडस क्षमस्व. मी 1972ला म्हणजे दुष्काळामध्येच माझा जन्म झाला. त्यामुळे लोक बरेचदा मला दुष्काळीच म्हणून शोभतात, संबोधतात. आणि माझा जन्म झाल्यानंतर 6व्या महिन्यामध्ये माझ्या आईच्या लक्षात आलं की माझ्यामध्ये काहीतरी अडचणी आहेत. म्हणून मग त्यांनी उपाययोजना करण्यास सुरुवात केली. आणि उपाययोजना चालू करत असताना बऱ्याच अडचणी सामना करावा लागला. कारण त्या काळात काही आता जे विविध पद्धतीच्या थेरपी आहेत त्या थेरपी त्या काळी नव्हत्या. माझा जन्म जो झाला तो लातूर जिल्ह्यातील एकदम ग्रामीण भागात, जिथं कुठल्याही आरोग्य सेवा उपलब्ध नव्हत्या अशा ठिकाणी झालेला असताना बऱ्याच उपाययोजना आमच्या पालकांनी करण्यास सुरुवात केली. जसे की किंवा काही जादू, वेगवेगळ्या प्रकारचे मसाज, म्हणजे आता मालिश म्हणू की असे बरेच प्रकार केले. बऱ्याचदा म्हणजे नवस म्हणून मंदिरावरून खाली फेकण्याचा पण प्रकार झालेला आहे. एवढं सगळं होत असताना माझा विकास होत गेला. माझ्या आजोबांची दूरदृष्टी असल्या कारणाने त्यांनी माझ्या वयाच्या 3ऱ्या वर्षीच असं लक्षात घेतलं की याला बसूनच आपल्याला विकास करावा लागेल. म्हणून त्यांनी मला माझ्या वयाच्या 8व्या वर्षी त्यांनी असं ठरवून टाकलं की यापुढं याला फक्त आणि फक्त औषधी दुकानच घालून द्यायचं आहे. त्यामुळं त्याला जे उपयोगी शिक्षण आहे तेच शिक्षण द्यायचंय. म्हणून त्यांनी माझा त्या पद्धतीने शिक्षणाकडं कल ठेवून त्या पद्धतीचं शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. माझा पूर्ण परिवार सुशिक्षित असल्याने बरेच माझे सगळे काका उच्च शिक्षित आहेत. त्यामुळं त्या सर्वांनी, काका आणि मामांनी, या सर्वांनी मिळून मला माझा स्वीकार करून मला जसं पोषक वातावरण निर्माण करून देता येईल त्या पद्धतीनं त्यांनी मला पोषक वातावरण निर्माण करून देऊन माझ्या याच्यामध्ये किंवा माझ्या जडणघडणीमध्ये कुठलीही अडचण येणार नाही याची त्यांनी काळजी घेतली. मला माझं शिक्षण घेत असताना वेळोवेळी योग्य ते मित्र, गुरुजन यांचं फार मोठं सहकार्य लाभलं आणि त्यांनी मला माझं आयुष्य सुकर करण्यामध्ये महत्वाचा वाटा उचलला. माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर माझं उच्च माध्यमिक शिक्षण म्हणून मी डिप्लोमा फार्मसीला प्रवेश घेतला आणि 2 वर्षामध्ये माझं फार्मसी झाल्यानंतर मी माझा व्यवसाय घालायचे चालू करण्याऐवजी काहीतरी म्हणून आणखी पुढे शिक्षण घेण्याच्या उद्देशानं मी प्रयत्नशील राहिलो. अशातच 1995 मध्ये
मा माझा विवाह करण्याचं नियोजन करण्यात आलं. त्यावेळी जिथं पालक स्वीकारत नाही आजच्या काळात, तिथं तो सुजाण घरची, सुशिक्षित घरची असणारी श्रीशैल्या पैके यांनी माझा अशा परिस्थितीत स्वीकार करून जीवनसाथी म्हणून माझी निवड केली आणि आमचं आज 27 वर्ष पूर्ण झालेल्या असताना पण सुखी संसाराचं जीवन आम्ही जगत आहोत. आणि एक ते ते एक माझ्यासाठी ईश्वर देणगीच आहे की ज्यांच्या मदतीमुळं आम्ही आज पुढं चालत आहोत. मग मी कामानिमित्तानं मुंबईला पण गेलो. मुंबई येथे औषध निर्माता म्हणून काही वेळ कार्य पण केलं. त्या काळामध्ये तशा लोकलमध्ये फिरणे, लोकलचा पावसामध्ये फिरणे, हे सगळा मुंबईचा अनुभव नसताना आम्ही खडतर जीवन तो पूर्ण करत राहिलो. आणि 2004 मध्ये स्वतःचं औषधी दुकान आम्ही लातूरमध्ये चालू केलं. हे चालू करत असताना बऱ्याच काही अडचणी येत गेल्या आणि धडपड चालू असताना 2011 मध्ये संवेदना प्रकल्पाचे माननीय कार्यवाह सुरेशदादा पाटील व सक्षमचे संघटन मंत्री डॉक्टर सुकुमारजी यांची भेट झाली. भेट झाल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनावर नंतर मी माझा विचार माझ्या स्वतःसाठी न जगता माझ्या बांधवासाठी जगायला पाहिजे असं ठरवून त्या दृष्टीने कार्य करण्यास सुरुवात केली. आणि दुकान बंद करून मी पूर्णपणे RSS जनकल्याण समिती संचलित संवेदना प्रकल्पामध्ये कार्य करण्यास पूर्ण वेळ कार्य करण्यास तयार झालो. आणि ही तयार झाल्यानंतर मग अपंगाच्या ज्या प्रथम मला फक्त 4च अपंगत्वाबद्दल माहिती होती की जेणेकरून म्हणजे दृष्टीबाधित, अस्थिव्यंग, मूकबधिर आणि बौद्धिक दिव्यांग. पण ह्या क्षेत्रामध्ये आल्यानंतर मला 21 प्रकारची दिव्यांगाबद्दल माहिती मिळाली आणि त्या दृष्टीनं मी त्या पद्धतीने अभ्यास चालू केला. कुणाला कुठल्या अडचणी आहेत, कुणाला कुठल्या अडचणीवर मात करता येते, कुठल्या पद्धती वापरून त्याचं जीवन सुकर करता येते, यासाठी आम्ही सर्वांच्या मदतीनं प्रयत्न करत गेलो. आणि 2016 मध्ये माझी राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तीकरण संस्था येथे कार्यकारिणी सदस्य म्हणून राष्ट्रपती नियुक्ती मिळाली. आणि त्या काळात बौद्धिक दिव्यांगाबाबत जनजागृती करून मोठ्या प्रमाणामध्ये 4 जिल्ह्यामध्ये बौद्धिक दिव्यांग व्यक्तींना काही TLM किट, शैक्षणिक म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये लर्निंग टीचिंग मटेरियल असं म्हणतो, ते साहित्य जवळपास 1200 लोकांना 4 जिल्ह्यामध्ये वितरण करण्यात आले. व वेळोवेळी पालकांचं प्रशिक्षण अशा विविध कार्यक्रम आम्ही घेत असतो. आता सध्या आम्ही अडचणी लक्षात घेऊन सध्या आम्ही असं केलंय की दिव्यांगजनांना स्वरोजगार मिळणं किंवा रोजगार मिळणं ग्रामीण भागात दुर्मिळ आहे. त्याचा विचार करून आम्ही आता इथे ITI म्हणजे औद्योगिक प्रशिक्षण केंद्राची पण सुरुवात केलेली आहे. आणि ते महाराष्ट्रातील एकमेव औद्योगिक ITI, ज्याला आपण ITI म्हणतो, ते सुरुवात जून मध्ये 2024 मध्ये चालू होणार आहे. तरी याचा लाभ ग्रामीण भागातील दिव्यांगजनांनी घ्यावा असं मला वाटतं. तसंच बौद्धिक दिव्यांगजन म्हणजे जे मुलं आहेत, मतिमंद मुलं, ज्याला आपण नॅशनल ट्रस्टच्या अंतर्गत 4 दिव्यांगत्व असतात. विश्वमग्न म्हणजे त्याला ऑटिझम, सेरेबल पाल्सी, त्याला मेंदूचा पक्षघात, मल्टिपल डिसेबिलिटी म्हणजे बहुदिव्यांगत्व आणि गतिमान अशी एक केंद्र शासनाची एक योजना आहे, इन्शुरन्स आहे, हेल्थ इन्शुरन्स आहे, ज्यामुळं त्या मुलांच्या थेरपीसाठीचा खर्च, शस्त्रक्रियेचा खर्च त्यातून आपल्याला रिकव्हर करून घेता येतो.
तर असे काही कार्यक्रम बघतो. आणि ही जी मुलं माझ्या समोर आल्यानंतर मला असं जाणवतं की माझं बालपण पूर्ण माझ्या समोर प्रकट होतं. आणि मला माझ्या अडचणी आणि ह्या मुलांच्या अडचणी समजून घेऊन कार्य करण्यास प्रेरणा मिळते. विपुल सर, विचार सर. हा सर बोला ना. हा, हे झालंय माझा म्हणजे. ओके, मी तुमचा आणखी एक काही आहे का? व्हिडिओ आणि फोटोग्राफ शेअर करतो, मग आपण प्रश्न उत्तर घेऊया, नंतर सर्वांसाठी मंच खुला करूया. एकच मिनिटात मी शेअर करतो. झालंय की? बाहेर जाऊ? झले त्यासी मने जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा या उक्तीप्रमाणे आपलं जीवन जगणारे लातूरचे हे आहेत श्री बसवराजजी पैके. जन्मतःच यांच्या वाटेला दिव्यांगत्व आलेलं, परंतु आपल्याला ज्या हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या, ज्या अडचणींना सामोरे जावं लागलं, त्या अडचणी इतर दिव्यांग बंधू भगिनींना सहन न करता त्यांचं आयुष्य सुखकर करण्यासाठी आपण जगायचं, यांच्यासाठी काम करायचं असा निर्धार श्री बसवराजजी पैके यांनी केला. आणि लातूरच्या संवेदना प्रकल्पाच्या माध्यमातून जे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर या ठिकाणी काम करतं, तेथे ते या दिव्यांग व्यक्तींसाठी काम करत असतात. लातूर जिल्हाभरामधून त्यांच्याकडे दिव्यांग बांधवांची रेलचेल असते. कारणही तसंच आहे. हॉस्पिटल रिलेटेड काम असो किंवा वैयक्तिक कुठलं काही योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर बसवराज पैके हे दिव्यांग बांधवांचं एकमेव उत्तर असतं. कारण की यांच्याशी बोलून लहान असो मोठे हे सगळेच जण खुश होतात असं प्रत्येकजण सांगत असतो. प्रत्येक दिव्यांग बांधवांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. याच रिलेशनवरती प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला त्यांच्याशी बोलल्यानंतर नवचैतन्य बळ मिळतं असं दिव्यांग व्यक्ती आणि त्यांचे पालक सांगत असतात. परिस्थितीमुळे हताश झालेले अनेक दिव्यांग व्यक्तींचे मुलामुलींचे पालक जेव्हा त्यांना भेटतात तेव्हा त्यांना एक वेगळंच आनंद मिळतो असं पालकांचं म्हणणं असतं. कारण की निराश झालेल्या पालकांना बसवराजजींशी भेटल्यानंतर एक नवीन दिशा, नवीन मार्ग या ठिकाणी त्यांना सापडतो असं त्यांचं म्हणणं आहे. दिव्यांग बांधवांचे UDID कार्ड, निरामय योजना यांसाठी ते पूर्ण काम करत असतात. संपूर्ण टीमला सोबत घेऊन ते दिव्यांग बांधवांच्या अडचणी तात्काळ सोडवण्यासाठी काम करतात. दिव्यांग व्यक्तींना, लहान मुलांना त्यांच्या आवश्यकतेनुसार फिजिओथेरपी असेल, स्पीच थेरपी असेल, ऑक्युपेशनल थेरपी असेल, अशा वेगवेगळ्या थेरपी त्यांना पाहिजे त्या विषयामधल्या या ठिकाणी ते त्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न करत असतात. आपल्या वाटेला दिव्यांगत्व आलेलं आहे, परंतु आपल्याला ज्या अडचणींचा सामना करावा लागतो तो इतर बंधू भगिनींना सामना न करता त्यांचं जीवन चांगलं आनंदमय होण्यासाठी मी कायम प्रयत्न करत राहील असं त्यांचं दिलखुलास म्हणणं असतं. आणि ते तसं आपल्या वागणुकीतून दर्शवतात. पण मैं अश्मीरा की मम्मी हूँ. मैं इतने सारे हॉस्पिटल गई, इतने सारे दवाखाने गई, हर जगह पे एक्सरसाइज की, पर जहाँ पे यहाँ पे DDRC जैसे एक्सरसाइज या संवेदना जहाँ पे रिस्पांस मिला मेरे को अभी तक कहीं नहीं मिला. मेरे बच्चे में इतना ज़्यादा प्रोग्रेस है, स्पीच में भी है और फिजियो में भी है. जैसे पैके सर नहीं, वो हमारी ज़िंदगी में भगवान बन के आए. हमारे श्रेया हिप्परगेकर माझी मुलगी आहे, ती अपंग आहे. आणि मी इथं DDRCमध्ये जेव्हा आले पहिल्यांदा तेव्हापासून मग तिथे फिजिओथेरपी, स्पीच चालू केलं. आणि नंतर मला पैके सरांची इथं भेट झाली आणि मग अशीच आमची ओळख वाढत गेली. आणि पैके सरांनी असं म्हटले की तुम्ही या क्षेत्रामध्ये काम करताल का. सरांनी खूप मला चांगल्या प्रकारे समजून सांगितलं आणि त्यांच्या थ्रू मला शिकण्यासाठी ॲडमिशन नॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन करून घेतलं आणि अर्ली इंटरव्हेन्शनचा कोर्स पूर्ण करून घेतला. आणि 1 वर्षाचा कोर्स पूर्ण करून आणखीन परत जॉबसाठी मी DDRCमध्येच मला त्यांनी लावलं. त्याच्यामुळे पैके सरांचे खूप खूप आभार. हे आमच्या लेकराला मार्गदर्शन चांगले भेटणार गेलते. इथे हे पैके सराकडून आम्हाला मार्गदर्शन चांगले मिळाले. आमच्या लेकराचं थोडं बहुत हे फरक पडलेला आहे. हे आमचा मुलगा असा आहे. आम्ही ड्रायव्हर आहोत.
मी या क्षेत्रात येण्याआधी मी जीवन औषध निर्माता म्हणजे औषधी विक्री करून माझं जीवन जगत होतो. पण माननीय सुरेशदादा पाटील यांची माझी भेट झाली आणि त्यांनी माझी डॉक्टर सुकुमारजी जे काही सक्षमचे संघटन मंत्री होते, त्यांनी माझ्या जीवनात येऊन मला सांगितलं की बाबा तुम्ही स्वतःसाठी जगणं सोडून द्या आणि तुमच्यासारख्या वंचित असलेल्या समाजासाठी काहीतरी तुम्ही केलं पाहिजे. हे समजून घेऊन आम्ही बायकोचा म्हणजे पत्नीचा सौभाग्यवतीचा सल्ला घेऊन आम्ही असं ठरवलं की यापुढं त्यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांगाची सेवा करायची. आणि मी करत असताना आपण जे भोगलेलं दुःख आहे ते दुःख त्यांचं ते भोगत असलेलं दुःख काही कमी करता येतं का हे करण्याचं प्रयत्न करत आहे. आणि त्यांच्या जीवनात मी जे यशस्वी जीवन जगत होतो त्यापेक्षा त्यांनी माझं सार्थकी जीवन ठरवण्याचा प्रयत्न केला आणि ते पाहत आहे. आणि या कार्याच्या एक मुलाचं किंवा वंचिताचं हास्य पाहून मला 1 करोड रुपये कमवल्यासारखं होतं आणि त्यात मला म्हणजे फार समाधान होतं आणि शांत झोप लागते. जैसे आँखों की डिबिया में निंदिया और निंदिया खूपच सुंदर कार्य आहे बसवराजजी तुमचं. आपण मंच खुला करण्यापूर्वी तुम्हाला एक 2-3 प्रश्न माझ्या मनात आहे ते विचारायचे. तुमचा सगळा प्रवास जाणून घेतल्यावर. बसवराजजी आहात ना तुम्ही? हॅलो. म्यूट करू नको. हॅलो, हा आवाज येतोय बसवराज. हो का? येतोय आता येतोय. हा बोला सर, बोला. तर तुमच्या सगळ्या जीवन प्रवासात तुमच्या आयुष्यात हे सगळं जीवन जगत असताना असा कुठला क्षण आहे की जो खूप आनंदाचा आहे, तो आजही तुम्ही आठवला तर तुम्हाला खूप मन भरून येतं, अशा बद्दल सांगा ना. हॅलो. तर माझ्या आई वडिलांनी आणि आजोबांनी जे प्रयत्न केलेले आहेत हा हा. त्यांनी जसा सामना केलेला आहे आयुष्याचा, त्या आठवले की आजही मला घडवताना त्यांनी जे कष्ट घेतलेलं आहे ते आठवले की मला आजही दुःख होतं आणि मन भरून येतं. आणि माझ्या आयुष्यात घडत असताना माझ्या जीवनसाथीने जी साथ दिलेली आहे त्यासाठीचा जर विचार केला. आवाज येतोय का? हॅलो. हो सर, येतोय. त्याने जी म्हणजे मला जिथं आई वडील त्या मुलाची स्वीकारत नाही त्या ठिकाणी माझ्यासारख्याला स्वीकारून माझ्याबरोबर संसार करणं हे काही म्हणजे छोटी गोष्ट नाहीये. आणि हे सगळं आठवल्यावर मला ते ईश्वराची देणगी असं वाटतं. ओके. सर, याच्या अगदी विरुद्ध तुमच्या जीवनातला आनंदाचा क्षण. हॅलो. सर, मी या क्षेत्रात ज्यावेळेस काम करायला लागलो ना, आणि जे मुलांच्या म्हणजे वंचितांच्या चेहऱ्यावर हसू पाहून जो आनंद होतो मला आतापर्यंत कुठल्याही भेटलेला नाही. अरे वा, खूपच छान. आणि सर, या संपूर्ण प्रवासात जेव्हा तोच तुम्ही आनंद अनुभव आहे. ओके, या संपूर्ण प्रवासात सर जेव्हा तुम्ही हे सगळं कार्य करतात तर तुम्ही जसं सांगितलं की 2011 पासून तुम्ही पूर्ण समाज कार्यासाठी वाहून घेतलंय. तर या सगळ्या प्रवासात तुम्ही तुमचं एनर्जी, ऊर्जा, तुमचं हे सगळं कार्य कसं मेंटेन ठेवतं, त्यासाठी शक्ती कुठून मिळते? हॅलो.
जर ही जी शक्ती आहे ना सर, ती ह्याच मुलांना म्हणजे जे आपण कार्य करतो त्या कार्यातूनच ज्यावेळेस आपल्या वरिष्ठांची थाप आपल्यावर पडते तीच आपल्यासाठी एनर्जी ठरते. अरे वा, खूपच सुंदर सर तुमचा जीवन प्रवास. आणि तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही या सगळ्या लोकांसाठी खूप म्हणजे अगदी देवदूत बनून तिथं कार्य करत आहात. तर निश्चितच तुमच्या या कार्याला सलाम. मला अजून बरंच विचारायचं त्यापूर्वी आपल्यासोबत जे पण प्रेक्षक आलेत, आपण त्यांना विनंती करू. आमच्या सोबत आमचे सिनियर अशोक भानसे सर आहे. मी त्यांना विनंती करतो की तुम्ही आधी बोला, मग आपण सगळ्यांसाठी मंच खुला करू. अशोक भानसे सर. सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार सर, बोल. नमस्कार सर, नमस्कार. तर सरांचं एवढं अफाट कार्य आणि खूप मोठं कार्य असून बी सुद्धा सरांनी खूप थोड्या वेळात आणि कमी वेळात सांगितलं. त्यांचे बरेचसे कार्य याच्यातून राहून पण गेले असेल, पण खूप छान वर्णन आहे आणि त्यांचे कार्य पण खूप मोठे आहे. असेच पुढील कार्यास त्यांना शुभेच्छा देऊन मी माझे बोलणे थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद भानसे सर. आपल्यासोबत इतर जे प्रेक्षक आहेत, शेख सर, विष्णू शिंदे सर, राजकुमार सर, विजय जाधव, ज्यांना पण बोलायचं असेल प्लीज अनम्यूट आणि बोलू शकता तुम्ही. तुमच्या प्रतिक्रिया, सरांबद्दल काही तुम्हाला माहिती असेल, त्यांना काही विचारायचं असेल तर निश्चितच बोला. अनम्यूट करून बोलू शकता. ज्यांना कोणा बोलायचंय अनम्यूट करा. नमस्कार सर. हा बोला हॅलो अनिता सर, मॅडम. आवाज येतोय का माझा? येतोय अनिता मॅडम, बोल. सरांना हो हो. सरांचं कार्य खरंच खूप मोठं आहे. म्हणजे फार भावलं तर सरांना म्हणजे प्रश्न एक असा विचारायचा आहे की त्यांचं DRC म्हणजे जे कामकाज चालतं तर त्याच्याबद्दल जर थोडं सांगितलं असतं की नेमकं म्हणजे जर नाशिकमध्ये जर असेल तर म्हणजे नाशिक मध्ये त्यांचं नेमकं कसं कार्य, जिल्हा पातळीवर कसं काम चालतं याबद्दल थोडी माहिती पाहिजे होती. आणि बाकी सरांना ऐकून बरंच खूप छान वाटलं आणि सरांच्या पुढच्या कार्याला शुभेच्छा सर. खूपच छान वाटलं सर. खरंच थँक्यू सर. सर अनम्यूट करा ना, बसवराज सर. तुम्ही म्यूट आहे. बसवराज सर. संतोषजी एकच मिनिट. ते म्यूट आहेत, ते अनम्यूट झाले की तुम्ही बोला. बहुतेक त्यांचं कनेक्शन गेलं, येतील 2 मिनिट. हा बोला बोला. हॅलो, आवाज येतोय का? हो येतोय येतोय, बोला आता. बसवराज सर, अनिता मॅडमने प्रश्न विचारला की कार्यपद्धती काय असते हे जे DDRC सेंटर आहे प्रत्येक जिल्ह्याला, आणि तिथं जर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर कसं करायचं आणि त्याचं कार्य कसं चालतं, असं त्यांनी प्रश्न विचारला. तुमचं कनेक्शन गेलं होतं. हा बोला ना बसवराज सर. हा, आवाज येतोय का? हो येतोय येतोय. तर यामध्ये मग त्या दिव्यांगांना त्या दिव्यांगाचा सर्वे करणे, त्यांना सहाय्यभूत साधनांची उपलब्धता करून देणे, त्यांना म्हणजे शासकीय योजनांची माहिती देणे इत्यादी कामे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या मार्फत
केली जातात. ओके. आणि हे प्रत्येक जिल्ह्यात कार्यालय कार्य करतं का, आणि त्याच्यासाठी हे कुठे प्रत्येक संपर्क साधायचा? जवळपास आपले 17 जिल्ह्यामध्ये कार्य जिल्हा परिषदे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन मार्फत चालू असतं. तिथले संबंधित समाज कल्याण विभागाला संपर्क केल्यानंतर जिल्ह्यातील समाज कल्याण अधिकारी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन बद्दल माहिती देतील. ओके. धन्यवाद सर. विष्णू शिंदे सर, शेख सर, तुम्हाला काही बोलायचं असेल तर अनम्यूट करा. राजकुमारजी, विजय जाधव. नमस्कार सर. हा, बोला विजय जाधव. नमस्कार. सर मी पण आता त्यांना जवळूनच बघितलेलं आहे. तर त्यांच्याकडे बघूनच मी आता अपंगाबद्दल काम करण्याचं नवीन म्हणजे सुरुवात केलेली आहे. त्यांनी जसं म्हणले आता अपंगाला रोजगार मिळण्यासाठी काय काय प्रयत्न केले पाहिजेत. तर त्याप्रमाणे मी थोडं 2-4 जणांना रोजगार देण्याचा प्रयत्न सध्या चालू केलेला आहे. त्यांनी म्हणजे सुरुवात त्यांनी केली त्यांच्याकडे बघून जे चालू केलेलं आहे. तर त्यांचं काम एकदम चांगलं आहे. खूप खूप धन्यवाद विजय जाधव सर. तुम्ही कुठं लातूरलाच असता का? हा सर, मी लातूरलाच आहे. ओके हम्म, ओके. आता त्यांची एक गेल्या वर्षीपासून भेट झालेली आहे माझी. तर बरं. त्यांच्याशी संपर्क करून आता म्हणजे कसं कसं काम करायचं हे ते मी त्यांच्याकडे बघूनच शिकत आहे आता सध्या. खूपच. त्यामुळे त्यांचीच प्रेरणा सध्या तर आहे आम्हाला. छान छान. संतोषजी, तुमचं कनेक्शन गेलं होतं, अनम्यूट करून बोलू शकता. हो सर, ओके. नमस्कार सर, मी संतोष नारायण कोळगावे बोलतोय सर. आवाज येतो ना? येतो संतोष बोल. हो, येतो येतो. सर, मी सर्वप्रथम सर्वांना नमस्कार करतो. मी MSW सेकंड इयरला स्वामी रामानंद तीर्थ उपकेंद्र पेठ येथे मी कॉलेजसाठी चालू आहे. आणि मी आमच्या कॉलेज कोण फील्ड वर्क साठी पैके सरच्या संपर्कात आहे. संपर्कात असल्यापासून मी DDRC केंद्राला आमचा दर आठवड्याला 2 दिवस फील्ड वर्क साठी राहतो. त्यामध्ये आम्ही पैके सरच्या अंतर्गत आम्ही जे विद्यार्थी थेरपीसाठी, पुन्हा UDID कार्ड काढण्यासाठी औसा तालुका, लातूर जिल्ह्यातील 9 तालुक्यातील विद्यार्थी दिव्यांग येते त्या संस्थेमध्ये. आणि आम्ही आमचा दर बुधवारी आणि गुरुवारी 10 पासून 5 पर्यंत आम्हाला टायमिंग दिलेला आहे. त्या संस्थेमध्ये जायचं, संस्थेमध्ये सगळी माहिती घ्यायची, संस्थेमध्ये काय कशावर संस्था कार्य करते ती पूर्ण सगळं पाहून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर आपली काही मदत लागू शकते का ह्याच्यावर आपण लक्ष देऊन कार्य करून घ्यायचं. ज्या दिव्यांगाला आपली काही मदत लागत असली तर आपण मदत करायची समाजसेवा म्हणून. आमच्या कॉलेज कडून समुपदेशक, पुन्हा काउन्सिलर. हॅलो हॅलो. हॅलो सर. हा ठीक आहे. हा, बोला ना संतोषजी. आमच्या कॉलेजकडून ज्या त्या वर्षी असं फील्ड वर्क साठी आपल्या DDRC केंद्राला, संवेदना प्रकल्पाला ज्या त्या सेमिस्टरला 4-5 विद्यार्थी येतात. आणि त्यांना असं शिकाय भेटतंय की आपल्या लातूर जिल्ह्यातील जेवढे दिव्यांग आहेत त्यांना आपलं DDRC केंद्र आणि पैके सरच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थी मार्गदर्शन, आमचे जेवढे आमच्या कॉलेजचे विद्यार्थी येतात तेवढे पैके सरच्या हाताखाली कार्य करतात फील्ड वर्क साठी. आणि जे विद्यार्थी येईल ती पैके सर त्यांना समजावून सांगतात असं आमच्या संस्थेमध्ये हे थेरपी दिल्या जातात. आता सध्या मागे आपला थेरपीचा कॅम्प आयोजित केला आपला DDRC केंद्रामध्ये. मुंबईचे नायर हॉस्पिटलचे डॉक्टर आलते
त्यांच्या अंतर्गत ऑक्युपेशनल थेरपीचा कॅम्प आयोजित केला आणि सगळ्या लातूर जिल्ह्यात दिव्यांगाचा कॅम्प आयोजित करून त्यांना मोफत थेरपी दिली गेली ती बी DDRC केंद्राकडून. मला तर वाटतंय ग्रामीण भागातील जे दिव्यांग आहेत त्यांना DDRC केंद्र भरपूर सपोर्ट करत आहे असं मला तर वाटतंय बघ. थँक्यू सर. खूप खूप धन्यवाद संतोषजी. ओके. विष्णू शिंदे सर, शेख सर, राजकुमारजी, आपल्याला बोलायचं असेल तर अनम्यूट करून बोला. विष्णू शिंदे सर, शेख सर, राजकुमारजी, आय थिंक त्यांना अनम्यूट करता येत नाहीये. ठीक आहे. खरोखर बसवराजजी, आज तुमच्याकडून एक नवीन शिकायला मिळालं की आपल्याला स्वतःला एवढी तकलीफ असताना, त्रास असताना दुसऱ्यांसाठी कार्य करणं आणि स्वतःला झोकून देणं, आणि तुमचा जो व्हिडिओ ज्या पालकांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, तर तो उत्साह बघून खरोखर असं वाटतं की तुम्ही काय तुमचं झोकून देऊन कार्य करतात आणि किती निस्वार्थीपणे कार्य करतात. त्यामुळेच लोक इतक्या चांगल्या पद्धतीने तुमच्याबद्दल प्रतिक्रिया देतात. खरोखर सर, आज तुम्ही जे कार्य करतायत त्या तुमच्या कार्याला आणि कर्तृत्वाला आमच्या NGO कडून खूप खूप सलाम. आणि नक्कीच हे कार्य असंच सुरू ठेवावं यासाठी आमच्या शुभेच्छा देखील. बसवराजजी, जाता जाता सर्वांसाठी एक मेसेज, नंतर आपण प्रार्थनेने थांबूया. बसवराजजी, ऐकायला येत आहे ना? हो, येते. जाता जाता सर्वांसाठी एक संदेश, जे पण दिव्यांग आणि सक्षम सगळ्यांसाठी, नंतर आपण प्रार्थनेने आजच्या कार्यक्रमाची सांगता करू. हा, बोला बसवराजजी. हे सर्वांसाठी एकच आहे की प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या प्रकारामध्ये दिव्यांग असतो. कोणी भाषेत असेल, कोणी ज्ञानात असेल, तर प्रत्येकाने त्यावर मात करून दुसऱ्याला कमजोर समजू नये, हीच माझं हे आहे. तुला दोन बल्ब इंडिकेटर काय म्हणजे इंडिकेटरचा एक हेडलाईटचा आहे काय म्हणजे येते का सर आवाज? हो, येतोय. हा. खरोखर सर, आज तुमच्या या कार्याची जी ओळख झाली आम्हाला, त्यातनं खरोखर शिकायला मिळालं. आणि नक्कीच तुमच्याकडून जे ऐकलो, शिकलो ते इतरांपर्यंत हे आता फेसबुकवर असंच अवेलेबल राहील, युट्यूबवर पण असतं. म्हणजे इतर लोक जेव्हा पण हे बघतील तर त्यांना नक्कीच यातनं प्रेरणा मिळेल, अशी मी प्रार्थना करतो. अजून कोणाला बोलायचंय? विष्णू शिंदे सर, शेख सर, राजकुमारजी, तर अनम्यूट करा, नाहीतर मग आपण प्रार्थनेने आजच्या कार्यक्रमाची सांगता करू. ज्यांना कोणाला बोलायचं असेल प्लीज अनम्यूट आणि बोला. त्यांना काहीतरी अडचण आहे. ठीक आहे, आपण एक छोट्याशा प्रार्थनेने आजच्या कार्यक्रमाची सांगता करूया. पुनश्च एकदा आमच्या फाउंडेशन कडून मी आपल्या सर्वांचे, विशेषतः बसवराज पैके सरांचे ऋण व्यक्त करतो की त्यांनी त्यांचा महत्वाचा बहुमूल्य वेळ आजच्या या संवाद साधीच्या 64व्या पुष्प गुंफण्यासाठी दिला. आणि नक्कीच आपण भविष्यात पण एकत्र कार्य करूया आणि यातनं एक नवीन दिशा समाजासाठी देऊया, असा प्रयत्न करूया. खूप खूप धन्यवाद.
आपण एका छोट्याशा प्रार्थनेने सांगता करूया. बसवराजजी, तुम्हाला काही बोलायचं असेल त्यापूर्वी तर नक्कीच बोला. नाही आता काही नाहीये. ओके, ठीक आहे सर. एक छोटीशी प्रार्थना घेऊन आपण थांबूया. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती 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 शांती. धन्यवाद सगळ्यांना. पुन्हा आपण पुढच्या एपिसोडला भेटूया. खूप खूप धन्यवाद.